मी रियान द रियाज किचन मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। माझ्या गोडताईंचं गोडदादांचं माझं पूर्ण युट्यूब फॅमिलीचं मनापासून स्वागत आहे। सर्व कसे आहेत? आय होप सर्व मस्त आणि मजेत असणारी असायलाच पाहिजे। सध्याला हिवाळा ऋतू चालू झालेला आहे आणि आपण मुलांना भरपूर प्रकारचे इम्युनिटी बूस्टर पावडर देतो, वेगवेगळ्या प्रकारची प्रोटीन पावडर देतो। तर मी आज खास तुम्हाला होममेड प्रोटीन पावडर कशी बनवायची ते दाखवणार आहे। अगदी व्हिडिओ न स्किप करता कंटिन्यू बघत राहा। बनवायला खूप साधी आणि सोपी आहे, कुणी पण बनवू शकतं आणि अगदी घरच्या घरामध्ये कमी पैशांमध्ये तुम्ही बनवू शकता। व्हिडिओ न स्किप करता कंटिन्यू बघत राहा। इथे आपण 100% नॅचरल प्रोटीन पावडर बनवणार आहोत। ही प्रोटीन पावडर 1 वर्षापासून तर अगदी 80 वर्षापर्यंत कुणीही सहज दुधामध्ये घेऊ शकते, एवढी गुणकारी आहे। तर इथं मी समप्रमाणामध्ये 1 वाटी काजू आणि 1 वाटी बदाम घेतलेले आहेत। आपल्याला भाजून घ्यायचं आहे, अगदी कलर वगैरे चेंज झाला नाही पाहिजे, या पद्धतीने भाजायचं आहे। भाजून घेतलं की आपलं जे प्रोटीन पावडर आहे अगदी तुम्ही 3 ते 4 महिने स्टोअर करू शकतात। भाजल्यावर याच्यामधला जो ओलसरपणा असतो तो राहत नाही। त्यासाठी इथं आपल्याला खमंग भाजून घ्यायचे, अगदी कलर वगैरे पण चेंज होऊ द्यायचा नाही आहे ड्रायफ्रूट्सचा, आणि खमंग भाजले गेले पाहिजे। अगदी गॅसची फ्लेम इथं मंदच ठेवायची, बघू शकतात। आणि भाजताना अगदी जाडबुडाची कढई घ्यायची। इथं आपले काजू आणि बदाम भाजून झालेले आहेत, आपण एका प्लेटमध्ये आता काढून घेऊया। तर आता मी त्याच वाटीने इथे 1 वाटी मखाने घेतलेले आहेत। मखाने भाजायला फार टाईम लागतो, त्यासाठी इथं मी दुसरे ड्रायफ्रूट्स वगैरे ॲड केलेले नाही आहेत, बघू शकतात। आपल्याला मखाण्यांना पण मंद फ्लेमवर व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे, अगदी कुरकुरीत होतात तोपर्यंत भाजायचे। मखाणे थोडे वातड असतात, त्यासाठी मखाण्यांना खूप व्यवस्थित भाजणं गरजेचं आहे, नाही तर मिक्सरला व्यवस्थित फिरत नाही, अगदी बारीक पावडर वगैरे होत नाही यांची, बघू शकतात। खूप छान पद्धतीने आपले भाजले जात आहे आणि मी गॅसची फ्लेम लोच ठेवलेली आहे। आपल्याला हे साहित्य भाजताना अजिबात तेल तुपाचा वापर वगैरे करायचा नाही, अगदी मंद फ्लेमलाच भाजून घ्यायचं आहे, बघू शकतात। इथं खूप छान पद्धतीने भाजले जात आहे। मी चेक केलं तर अजून व्यवस्थित भाजलं गेलं नाही आहे आणि तुटलं पण नाही आपलं मखाणं, त्यासाठी आपल्याला परत अजून 2 मिनटासाठी व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। सर्व ड्रायफ्रूट्समध्ये मखाण्यांनाच भाजायला फार टाईम लागतो, अगदी डबल टाईम पकडला तरी चालेल। काजू बदाम हे लवकर भाजले जातात। इथं मखाणे पण छान भाजून झालेले आहेत आणि मी गॅसची फ्लेम बघू शकतात अगदी मंद ठेवलेली आहे। आपण मखाण्यांना पण एका प्लेटमध्ये आता काढून घेऊया। मी इथं आता पिस्ता घेते। पिस्ताला तर भाजायची गरज वगैरे पडत नाही, पण लवकर आपलं प्रोटीन पावडर खराब व्हायला नको, त्यासाठी मी अगदी अर्धा मिनिट परतून घेते मंद फ्लेमला, जेणेकरून आपली प्रोटीन पावडर जास्त टाईम जशीच तशी राहील, खराब वगैरे होणार नाही। पिस्त्याला पण प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे अर्धा मिनिट परतून। तर आता आपण सीड्स बघूया। इथं मी इथं त्याच वाटीने पाव वाटी पंपकिन सीड्स घेतलेले आहेत, पाव वाटी वॉटरमेलन सीड्स घेतलेले आहेत, पाव वाटी मी इथं सनफ्लावर सीड्स घेतलेले आहेत आणि पाव वाटी इथं मी पाव वाटीला नाही अगदी 2 टेबलस्पून पण पकडलं तरी चालेल, मी इथं ब्लॅक सीड्स घेतलेलं आहे। हे सीड्स पण आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे, अगदी कलर वगैरे चेंज होऊ द्यायचा नाही आहे। मी इथं जिया सीड वापरलेलं आहे, जिया सीड मी खूप कमी वापरलेलं आहे। माझं बाळ अजून 1 वर्षाचं नाही आहे, त्यासाठी मी त्याला पण हे पावडर वापरते, त्यासाठी मी इथं जिया सीड कमी प्रमाणात वापरलेलं आहे, बघू शकता तुम्ही। आपले सीड्स पण खूप छान पद्धतीने खमंग भाजली गेली पाहिजे, सीड्स लवकर खराब होतात, त्यांच्यात नॅचरल ऑइल असतं, त्यासाठी आपल्याला खमंग भाजून घ्यायचे, अगदी कलर वगैरे चेंज झाला नको पाहिजे, बघू शकतात। इथं सगळे सीड्स पण भाजून झालेले आहेत। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। इथं मी गॅसची फ्लेम बंद करून दिलेली आहे, बघू शकतात तुम्ही। कढई खूप गरम झालेली, त्याच कढईमध्ये आता आपण बडीशोप पण भाजून घेऊया। मी इथं ब्रेकफास्ट स्पून बघायला गेलं तर 3 टेबलस्पून इथं मी बडीशोप घेतलेली आहे। बडीशोप डोळ्यासाठी खूप छान आहे, अगदी तुम्हाला व्यवस्थित दिसत वगैरे नसेल किंवा चष्मा लागला असेल तर, किंवा तुम्ही प्रेग्नेंट असाल तर खडीसाखरने बडीशोप खा, मुलांचे डोळे पण खूप सुंदर येतात। आणि प्लस जर तुम्ही मुलांना किंवा घरच्यांना कुणालाही प्रोटीन पावडर देत असाल तर बडीशोप अत्यंत वापरा, बडीशोपने डोळ्यांची
जी तेज असते ती खूप छान होते. इथं सर्व साहित्य भाजून झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. आता आपण याच्यात फ्लेवरसाठी इथं मी 3 विलायची ॲड करते. मी इथं सर्व साहित्य 15 मिनिटासाठी गार करण्यासाठी ठेवलेलं होतं. आता आपण मिक्सरला पावडर बनवून घेणार आहोत. मी इथं काजू आणि बदाम स्पेशल पावडर बनवते. यांना फिरायला थोडा टाईम लागतो आणि जे सीड्स आहेत ते इझी फिरतात आणि तेल पण रिलीज करणार. तर त्यासाठी इथं मी सेपरेट काजू आणि बदाम आधी मिक्सरला फिरवून घेणार आहे. बघू शकतात मी इथं पावडर बनवून घेतलेली आहे. आता आपण राहिलेलं पण व्यवस्थित मिक्सरला पावडर बनवून घेणार आहोत. मी मखाण्यांना पण सेपरेट मिक्सरला फिरवलेलं होतं. मखाण्यांची पावडर व्हायला फार टाईम वगैरे लागतो. त्यासाठी दुसरे साहित्य त्याच्यात मिक्स अजिबात करायचं नाही, सेपरेट पावडर बनवायची. इथं आपली प्रोटीन नॅचरल पावडर बनवून तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही. दुधामध्ये तुम्ही 1 ते 1.5 स्पून रोज मुलांना किंवा तुम्ही देखील घेऊ शकता. गुडघे, कंबर, डोकं, डोळ्यांचे प्रॉब्लेम, हाडांना कॅल्शियम, प्रोटीन वगैरे कमी असेल तर ही पावडर 100% गुणकारी आहे. अगदी महिनाभर वापरा, तुम्हाला ऑटोमॅटिक फरक जाणवेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला एक लाईक करा. यूजफुल वाटत असेल तर शेअर करा. अशाच एक छानशा रेसिपीसोबत भेटूया. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. सर्वात महत्त्वाचं आनंदी राहा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.